हॅलो, कशा आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. मस्त क्रिस्पी आणि खूप छान लागतात. खरंच तुम्ही करून बघा. आणि जी चटणी आहे ना, मखाण्याची चटणीसुद्धा तुम्ही ट्राय करा. खरंच खूप छान लागते आणि नक्की ट्राय करा तुम्ही, कारण की एक वेळ जर आपण केली ना, तुम्ही पुन्हा पुन्हा करणार, ही माझी गॅरंटी आहे. चला तर मग आपण सुरू करूयात आपल्या रेसिपीला. तर आपण आज बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. बटाटे शिजवून घेतले, ते स्मॅश करून घेतले, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आपण जिरे वाटलेलं आहे ना, ते सुद्धा त्यात टाकायचं. लाल मिरची टाकायची, अख्खं जिरंसुद्धा थोडं टाकायचं, लिंबू पिळून टाकायचं. लिंबू पिळल्यामुळे ना खूप छान टेस्ट आहे. खरंच तुम्ही करून बघा. आणि त्यानंतर ते सगळं एकत्र करायचं. आणि इकडे लगेच मला चटणीसुद्धा बनवायची होती मखाण्याची. त्यासाठी मी हिरवी मिरची भाजून घेतलं, मखाणेसुद्धा थोडे ड्राय रोस्ट करून घ्यायचे, त्यात टाकायचं दही आणि ते वाटून घ्यायचं. ते झाल्यानंतर इकडे थोडी फोडणी देऊन द्यायची. फोडणीसाठी आपल्याला तेल टाकायचं, तेलामध्ये थोडं जिरं टाकायचं, बस. इतर काही टाकायचं नाही आहे. आणि जे वाटलेलं आहे ना आपण, ते त्यात टाकून द्यायचं. मस्त अशी चटणी रेडी आहे आपली. साबुदाणा क्रिस्पी होईपर्यंत आपले साबुदाण्याचे वडेसुद्धा तळून घ्यायचे आणि मखाण्याच्या चटणीबरोबर सर्व करायचं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.